नांगरे पाटील, तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात. तुम्ही तरी सतसत विवेक, राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा विश्वास नांगरे पाटलांवर प्रहार. वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या एका कार्यक्रमातील भाषणावरून एक नवा वाद सुरू झालाय. या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांगरे पाटलांना प्रश्न विचारत सरकारला सुद्धा धारेवर धरलाय. राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथं नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटतेय. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत, ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असलं तरी ती राजकीयच आहेत आणि ती भरवणारे कोण आहेत, त्यांचे हेतू नक्की काय आहेत याचा थोडा शोध घेतला किंवा विचार केला तरी या मागचे हात कुठे आहेत असं कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावं हा त्यांचा प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलीस अधिकाऱ्याने तिथे का जावं हा प्रश्न आहे. अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंड भरून स्तुती करतायत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते, याचं भान पण तुमचं गेलं. तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरू आहेत. तुमचंही पुनर्वसन होईल. नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमचा सगळ्यांचा समज होता. तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं. नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत, यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतु नांगरे पाटील, तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात. तुम्ही तरी तुमची सतसत विवेक, राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटलांना सुनावलंय. दरम्यान विश्वास नांगरे पाटील यांच्या एका भाषणातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जातेय. याच व्हिडिओवरून राज ठाकरेंनी सुद्धा विश्वास नांगरे पाटलांवर प्रहार केलाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.